नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपले स्वागत आहे। आज आपण रूअफजाची लस्सी बघणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आज आपण बघणार आहे लस्सी। तर मी ही लस्सी बनवणार आहे, पण ही रूअफजाची लस्सी बनवणार आहे। तर ह्यासाठी मी हे दही घेतलेले आहे आणि हे दही घेताना घट्ट दही घ्यायचंय। हे बघा, पातळ दही घ्यायचं नाहीये। हे बघा, आता ही रूअफजा पण घेतलेला आहे मी। आता रूअफजा घेतलेला आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडासा गुलकंद पण टाकणार आहे। तुमच्याकडे असला तर तुम्ही टाका, नाही तर नुसतं रूअफजाची सुद्धा लस्सी खूप छान लागते प्यायला। हे बघा, आता हा मी बर्फ पण घेतलेला आहे थंड करण्यासाठी। आणि आपल्याला मिक्सर मध्ये ह्याच्या दह्याबरोबरच हा बर्फ पण फिरवून घ्यायचा आहे। हे बघा, आता ही मी पिठी साखर घेतलेली आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साखर वापरली तरी चालेल, पण पिठी साखरने दह्यामध्ये टाकल्यामुळे अजून दही थोडं घट्ट होतं, त्यामुळे मी पिठी साखर घेणार आहे। हे बघा, आता मी ह्याच्यात ऑलरेडी 3 टाकलेले आहेत। आता परत हे 3 आईस क्यूब घेतलेले आहेत। पण तुम्हाला जर आईस क्यूब नसेल टाकायचं तर तुम्ही दही थंड करायला फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल। दही थंड झाल्यानंतर पण ते थंडच लागतं। पण आता मी आत्ताच आणलेलं आहे दही, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आईस क्यूब टाकते। हे बघा, आता मी मगाशी बर्फ टाकला होता, त्याच्यामध्ये आता वरती मी हे दही घेतलेलं आहे। मी ह्याच्यामध्ये बर्फ असल्यामुळे पाणी टाकलेलं नाहीये, त्यामुळे आता हे आपण दही घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। हे बघा, आता मी ह्याच्यात पिठी साखर टाकतेय। आता तुम्हाला जर गोड आवडत असेल, लस्सी जास्त आंबट नसेल, तर तुम्ही पिठी साखर वाढवली तरी चालेल, आणि जर नसेल